परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. आज पुन्हा एकदा त्याच्या चरणाजवळ येऊन त्याच्या वचनातून मनन आणि चिंतन करण्याची संधी परमेश्वरानं तुम्हाला आणि मला दिलेली आहे. जी नवीन सिरीज आपण चालू केली होती, ॲक्च्युली ज्यावेळेस वचन सांगण्याची संधी माझ्याकडे असते, आपण 10 स्टेप्स पाहत होतो की आमच्या आध्यात्मिक नवीकरणाच्या, त्यातल्या 2 स्टेप्स आपण पाहिल्या होत्या. परंतु आज ज्यावेळेस माझ्याकडे संधी होती, संदीपनं थोडीशी विनंती केली की पुन्हा एकदा फादर्स डेवर किंवा आईवडिलांचे आणि फॅमिली याविषयी थोडक्यामध्ये बोलावं. ॲक्च्युली याविषयी आपण मंडेमध्ये पूर्ण अभ्यास घेतलेला होता, तरीसुद्धा काही नवीन गोष्टी या ठिकाणी आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. गेल्याच आठवड्यामध्ये फादर्स डे झाला. निश्चितपणे चांगल्या गोष्टी गेल्या आठवडी आपण या ठिकाणी ऐकल्या असतील. आणि मग मदर्स डे आणि फादर्स डे लागून येतात. मागच्या महिन्यामध्ये आपण मदर्स डे साजरा केला आणि या महिन्यामध्ये आपण फादर्स डे गेल्या आठवडी साजरा केलेला आहे. आणि मग यावेळेस आम्ही मुलांच्या दृष्टिकोनानं बघतो. एका मुलाला प्रश्न विचारण्यात आला की मदर्स डे आणि फादर्स डेमध्ये काय फरक आहे. आणि मग मुलानं उत्तर दिले की मदर्स डेला थोडा जास्त खर्च करावा लागतो, फादर्स डेला थोडा कमी खर्च करावा लागतो. कारण मुलांच्या दृष्टीनं बघितलं तर त्यांचा आईशी असलेलं जे बॉन्डिंग आहे, जे संबंध आहे, ते खूप चांगलं आहे. आणि त्यामुळं मातृदिन म्हटलं की मुलांची खूप आधीपासून तयारी चालू असते की यावेळेस मी माझ्या आईसाठी काय करू शकेल. पण तेच पितृदिनाचा ज्यावेळेस विचार येतो आणि मग मुलांना वाटतं की आता काय द्यायचं, एखादा पेन किंवा रुमालाचा सेट दिला तरी पण आपल्याला चालेल. कारण बॉन्डिंगच तसं असतं. बऱ्याचशा वेळेस वडिलांचे आणि मुलांचे संबंधसुद्धा असे असतात की एकमेकांसमोर यायलासुद्धा त्यांना नको वाटतं. आणि मग बऱ्याचशा कुटुंबांमध्ये ही परिस्थिती आहे. त्याची कारणं जरी वेगळी असली तरी आईचं मुलांचं नातं आणि वडिलांचं आणि मुलांचं नातं हे नेहमी वेगळं असलेलं पाहायला मिळतं. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही मुलांच्या तोंडून ऐकतो की बऱ्याचशा वेळेस जे गुणगान चालू असतं ते आईचं चालू असतं. मोठे झाल्यानंतरसुद्धा मुलं म्हणतात की आई होती म्हणून आमचं घर चाललं, आणि मग आईनं आम्हाला असं केलं, आईनं आम्हाला अशा पद्धतीनं शिकवलं. आणि मग या सगळ्या प्रक्रियेमध्ये पिता कुठेतरी दुर्लक्षित असलेला पाहायला मिळतो. आणि मग कदाचित याची कारणं वेगवेगळी असतील. जसं मी सांगितलं की पुरुषांविषयी थोडं अशी भावना असते की पुरुष म्हटलं की घरात फारसा रमणार नाही, त्याचं लक्ष जास्तीत जास्त करून बाहेर असेल. आपलं काम केलं, आपला व्यवसाय केला, पैसा मिळवला, घरामध्ये पैसा दिला की फारसं घरामध्ये काय चाललेलं आहे किंवा मुलांच्या जीवनामध्ये काय चाललेलं आहे, मुलं कशाला फेस करत आहेत, त्यांच्या काही समस्या आहेत का, हे जेवढं आई जाणू शकते अधिक जवळकीनं तेवढे वडील नाही जाणू शकत. आणि म्हणून आम्ही पाहतो की जगिकदृष्टीने बघितलं की हा थोडासा दुरावा त्या ठिकाणी असलेला आम्हाला पाहायला मिळतो. परंतु ज्यावेळेस आज आम्ही पितृदिनाच्या दृष्टीनं विचार करणार आहोत, एका बेसिक सत्याकडं, एका मूळ सत्याकडं आम्ही आपलं लक्ष लावणं गरजेचं आहे की कुटुंब जरी पुरुष कोणत्याही कारणानं कुटुंबाकडं फारसं लक्ष नसेल तरी प्रामुख्यानं परमेश्वरानं जी कुटुंबाची जबाबदारी दिलेली आहे ती वडिलांवर दिलेली आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस एदेन बागेमधून आदाम आणि हव्वाला त्यांच्या पापामुळं बाहेर काढण्यात आलं, आणि मग 3रा अध्याय आणि 17व्या वचनापासून जर आम्ही पुढं बघितलं, परमेश्वर आदामास म्हणतो तो आपल्या स्त्रीचे ऐकले आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नको म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे तू फळ खाल्ले म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आलेला आहे. देव अब्रामाला सांगत आहे त्या ठिकाणी, तो हवेला दोष लावण्यापेक्षा आदामाला त्या ठिकाणी म्हणतो की तुझ्यामुळे त्या ठिकाणी भूमीला शाप आलेला आहे. आणि म्हणून तो म्हणतो की तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील, ती तुला काटे व कुसळे देईल, तू शेतातले पीक खाशील, तो आपल्या निळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अंती पुन्हा मातीला जाऊन मिळशील, कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे, तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील. पुढे 23वं वचन ज्यावेळेस आम्ही पाहतो, वचन सांगतं यास्तव ज्या जमिनीतून त्यास उत्पन्न केले होते तिची मशागत करावी म्हणून परमेश्वर देवाने त्यास एदेन बागेतून बाहेर काढून लावले असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे.
आणि म्हणून कष्ट करण्याची, आपल्या कुटुंबाला पुरवठा करण्याची, आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याची जबाबदारी परमेश्वरानं पुरुषावर दिलेली आहे. जसं वचन सांगतं त्या पद्धतीनं स्त्रीला परमेश्वरानं त्याची सहचारिणी म्हणून नेमलेलं त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि मग संपूर्ण शास्त्रभाग ज्यावेळेस आम्ही वाचतो, वचनं वेगवेगळी वाचतो, आम्हाला पाहायला मिळते की आपल्या कुटुंबाची सर्वतोपरी काळजी घेण्याची जबाबदारी ही पुरुषाला दिलेली आहे. ज्यावेळेस जाब विचारला जाईल त्यावेळेस तो पुरुषाला विचारला जाईल आणि त्याला सहकार्य करण्याची, सहचारिणीची जबाबदारी या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की स्त्रियांवर देण्यात आलेली आहे. आणि मग जी वेगवेगळी वचनं वेगवेगळ्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्याचं सार ज्यावेळेस आम्ही काढतो आणि पुरुषांच्या जबाबदारीवर किंवा पित्याच्या जबाबदारीविषयी पाहतो, या सगळ्याचा सारांश आम्हाला एकच पाहायला मिळतो की आपल्या कुटुंबाला घडवण्याची जबाबदारी, आपल्या लेकरांचं जीवन घडवण्याची जबाबदारी परमेश्वरानं पुरुषांवर दिलेली आहे. त्यांना केवळ जन्म देणं एवढंच नाही, तर त्यांचं आयुष्य घडवणं, त्यांचं जीवन घडवणं, त्यांना स्वतःच्या जीवनामध्ये उभा करणं, ही संपूर्ण जबाबदारी परमेश्वरानं पुरुषांवर दिलेली आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही वचनाकडे पाहतो त्या ठिकाणी वचन आम्हाला सांगतं की ही जी मुलं तुम्हाला आणि मला परमेश्वर देतो, ही परमेश्वरानं तुम्हाला आणि मला दिलेली मौल्यवान देणगी आहे. त्याचं महत्त्व समजावं म्हणून परमेश्वर वेळोवेळी काही गोष्टी, काही उपमा त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. असंच नाही की तुम्हाला निर्माण केलं, आदामाने हवेला बाहेर काढलं, मुलांना जन्म द्या म्हणून सांगितलं, पृथ्वी व्यापून टाका म्हणून सांगितलं, असं नाही आहे. मुलांविषयी त्या ठिकाणी परमेश्वर म्हणतो, जर आम्ही स्तोत्रसंहिता 127 आम्हाला प्रत्येकाला माहिती असणारी वचनं आहे, 3ऱ्या वचनापासून पुढं बघितलं त्या ठिकाणी म्हटलंय की पहा, संतती ही परमेश्वरानं दिलेले धन आहे, पोटचे फळ त्याची देणगी आहे. तरुणपणचे मुलगे हे वीराच्या हातातील बाणाप्रमाणे आहेत. ज्या पुरुषाचा भाता आशांनी भरला आहे तो धन्य. वेशींवर शत्रूशी त्याची बोलाचाली होत असतात ते फज्जित होणार नाहीत. त्या ठिकाणी म्हटलंय की तुम्हाला आणि मला दिलेली देणगी आहे, ते मौल्यवान आहे, त्याला धन असं म्हटलेलं आहे. आणि मग या लेकरांना ज्यावेळेस परमेश्वर तुम्हाला आणि मला देतो त्यावेळेस आम्ही त्याची काळजी घ्यावी, त्यांना घडवावं, कारण परमेश्वरानं आपल्या प्रतिरूपामध्ये त्यांना या पृथ्वीतलावर पाठवलेलं आहे. त्यांना त्या प्रतिरूपामध्ये राखावं आणि मग ज्यावेळेस आमची वेळ येईल त्यावेळेस आम्ही पुन्हा त्यांना परमेश्वराच्या हातामध्ये, त्या मूळ प्रतिरूपामध्ये सोपवावं, ही परमेश्वरानं तुमच्यावर आणि माझ्यावर दिलेली जबाबदारी आहे. जगिक पापानं त्यांना विकृत करू नये, जगिक गोष्टींनी परमेश्वरानं स्वतःच्या हातानं घडवलेले हे पात्र विस्कळीत करू नये, ही परमेश्वरानं तुमच्यावर आणि माझ्यावर दिलेली जबाबदारी आहे. आम्ही लेकरांना अशा पद्धतीनं घडावं की ते पृथ्वीवर परमेश्वराचे सद्गुण प्रकट करतील, अशा पद्धतीनं घडवावं की या पृथ्वीवर ते परमेश्वराचं राज्य स्थापन करतील, ही परमेश्वराची त्या ठिकाणी इच्छा आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आदामाने हवेला परमेश्वरानं त्यावेळेस आशीर्वाद दिला, त्या ठिकाणी तो म्हणतो की देवाने त्यास आशीर्वाद दिला. देव त्यास म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यावर सत्ता चालवा, असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी परमेश्वर म्हणतो की फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा. याचा अर्थ तुम्हाला मुलं होतील, परमेश्वर त्या देणगी तुम्हाला देईल, परमेश्वर ते धन तुम्हाला देईल. कशासाठी? की परमेश्वराच्या वतीनं आकाश, पृथ्वी आणि समुद्र या सगळ्यांवर आम्ही अधिराज्य गाजवावं, सत्ता गाजवावी, ही परमेश्वराची इच्छा आहे. याचा अर्थ विजयी जीवन जगणारे तरुण परमेश्वराला तुमच्या आणि माझ्याद्वारे निर्माण करायचे आहे. परमेश्वराच्या वतीनं अधिराज्य गाजवणारे तरुण परमेश्वराला तुमच्या आणि माझ्या वतीनं निर्माण करायचे. एक निराश, आयुष्यामध्ये काही करू शकत नाहीत, आयुष्यामध्ये अपयशी अशी आमची लेकरं असावी, अशी परमेश्वराची त्या ठिकाणी इच्छा नाही आहे. सुरुवातीपासून परमेश्वर हीच इच्छा दाखवतो की परमेश्वराच्या वतीनं राज्य गाजवणारे, सत्ता गाजवणारे लोक परमेश्वराला तुमच्या आणि माझ्या वतीनं तयार करायचे आहेत. आणि म्हणून परमेश्वर तुमच्या आणि माझ्याकडून अपेक्षा करतो की आम्ही आमच्या लेकरांना त्या पद्धतीनं घडवणं हे गरजेचं आहे. आणि मग या ज्यावेळेस आम्ही घडवण्याचा विचार येतो, ही घडवणूक काही अचानक होत नाही. ही जबाबदारी परमेश्वरानं तुमच्यावर आणि माझ्यावर दिलेली आहे. कुठल्या अकॅडमीमध्ये घालून, कुठल्या जगिक लोकांच्या हातामध्ये देऊन, कुठल्या जगिक ज्ञानाच्या मागं लावून आमची मुलं जगावर परमेश्वराच्या वतीनं अधिराज्य गाजवणारी घडू शकत नाही आहे.
परमेश्वराला अपेक्षित असणारी अशी जर मुलं घडवायची असतील, असे तरुण जे वीराच्या हातातील बाणाप्रमाणे आहेत असं परमेश्वर म्हणतो, असे जर वीर घडवायचे असतील तर त्यासाठी परमेश्वर तुम्हाला आणि मला काहीतरी जबाबदाऱ्या देऊ करतो. आणि जोपर्यंत आम्ही ती जबाबदारी पार पाडत नाही, जोपर्यंत आम्ही आमचा वेळ त्यासाठी देऊ करत नाही, जोपर्यंत आम्ही आमचं जीवन त्यासाठी खर्च करत नाही, तोपर्यंत असे वीर परमेश्वरासाठी या पृथ्वी तलावर तुम्ही आणि मी तयार करू शकत नाही. आणि म्हणून जो शास्त्रभाग आम्ही वाचला, नीतिसूत्रे याचं पुस्तक, याचा 4था अध्याय, आणि तो संपूर्ण अध्याय बघितला, 5वा अध्याय बघितला, 6वा अध्याय बघितला, तर या ठिकाणी शलोमोन राजा आपल्या लेकरांना काहीतरी गूढ गोष्टी सांगताना दिसत आहे. आणि तो अशा गोष्टी सांगतो की ज्या गोष्टी जर लेकरं आपल्या जीवनामध्ये बाणवतील, बाळगतील, संपादन करतील, तर ते त्यांचं जीवन घडेल, तर त्यांना विपुलतेचं जीवन मिळेल, तर मग ते वीराच्या हातातील बाणाप्रमाणे होतील, असं परमेश्वराचं वचन त्या ठिकाणी आम्हाला सांगतं. 3 गोष्टी आज प्रामुख्यानं आपण बघणार आहोत 4थ्या अध्यायामधून. 5व्या आणि 6व्या अध्यायाकडे आपण जाणार नाही, परंतु पहिली 4 वचनं बघितले तर त्या ठिकाणी काही महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. आणि त्या ठिकाणी शलोमोन म्हणतो की मुलांनो, बापाचे शिक्षण ऐका व सुज्ञता समजण्यासाठी त्याकडे लक्ष द्या, कारण मी तुम्हास उत्तम धर्मोपदेश करतो. माझे धर्मशास्त्र सोडू नका, कारण मी आपल्या बापाचा पुत्र होतो. माझ्या आईच्या दृष्टीने मी सुकुमार व एकुलता एक होतो. ती मला शिकवी व म्हणे की माझी वचने तुझ्या चित्ती राहोत. आणि मग या ठिकाणी पाहतो की साधारण 3 पिढ्यांचा वृत्तांत या ठिकाणी दिलेला आम्हाला पाहायला मिळतो. 3 पिढ्या या ठिकाणी इन्व्हॉल्व आहेत. आणि आम्ही पाहतो की शलोमोनाला दाविदानं जे काही शिकवलं, 3ऱ्या वचनामध्ये तो म्हणतो की कारण मी आपल्या बापाचा पुत्र होतो आणि मग त्यानं मला ही शिकवण दिलेली. 4थं वचन जरी ती असं म्हटलेलं असलं तरी मूळ जे इंग्लिश भाषांतर आहे त्यामध्ये तो शब्द तो असा आहे. मूळ जे हिब्रू भाषांतर आहे त्यामध्ये तो शब्द तो असा आहे. जर पंडित रमाबाईंचं भाषांतर बघितलं तर त्या ठिकाणी सुद्धा तो शब्द तो असा आहे. आणि सुरुवात जर वचनांची बघितली तर ते सगळं बापाच्या शिकवणीविषयी सांगतं. पण तो म्हणा किंवा ती म्हणा, आई वडिलांनी ज्या गोष्टी शिकवणं गरजेचं आहे, 3 गोष्टी दिसतात की शलोमोनाला त्याच्या बापानं काही गोष्टी शिकवल्या आणि मग शलोमोन आपल्या मुलांना या गोष्टी शिकवत आहे. प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, देवाचं वचन किंवा मुलांच्या प्रती आवश्यक असणारी सुज्ञता जर कोणत्या मार्गानं जर आपल्या लेकरांपर्यंत जात असेल तर ती याच मार्गाने जाते. आमचे वाडवडील आम्हाला काही चांगल्या गोष्टी सांगतात जे त्यांच्या अनुभवातून आलेल्या असतात, जे देवापासून त्यांना अनुभव आलेला आहे, जे देवाचं ज्ञान त्यांना आलेलं आहे. आणि मग आमची जबाबदारी आहे की त्या गोष्टी आम्ही आमच्या लेकरांना वेळ देऊन शिकवाव्या. आमचं कल्चर जर आम्ही बघितलं, आमचा परमेश्वर बघितलं, आमचं शहाणपण जर बघितलं तर लेकरांपर्यंत नेहमी अशाच पद्धतीनं पोहोचत असतं. आणि म्हणून जर लेकरांच्या दृष्टीनं सगळ्यात मोठा जर प्रीचर कोण असेल, सगळ्यात मोठा जर गुरु कोण असेल, सगळ्यात मोठा जर हिरो कोण असेल तर तो त्यांचा बाप आहे. ज्या वेळेस आम्ही लहान लेकरांना बघतो, लहान लेकरं इतर कोणाचं नाही तर आपल्या पित्याचं अनुसरण करत असताना त्या ठिकाणी पाहायला मिळतात. पिता जी कृती करतो, पित्याच्या तोंडातून जी वाक्य येतात, जे शब्द येतात, त्याचीच नक्कल ही लेकरं करत असताना आम्हाला पाहायला मिळतात. आणि म्हणून आमच्या लेकरांकरता कुठला मार्ग तयार करायचा याची जबाबदारी प्रामुख्यानं वडिलांवर त्या ठिकाणी आहे. जर आम्ही आमच्या चांगल्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचू, ज्या आमच्या वाडवडिलांपासून आमच्याकडे आलेल्या आहेत, जे पवित्र शास्त्र आम्हाला देतं, तर त्यांच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी रुजतील. परंतु जर आम्ही त्या ठिकाणी चांगल्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या नाहीत तर जगामध्ये अशा असंख्य वाईट गोष्टी आहेत की जे त्यांचं हृदय काबीज करण्यासाठी त्या ठिकाणी टपून बसलेल्या आहेत. आणि म्हणून शलोमोन या ठिकाणी धडा घालून देतो की या गोष्टी ज्या आमच्या वाडवडिलांपासून आम्हाला आल्या, कुठून तरी आम्ही ऐकल्या, आमच्या अनुभवातून आल्या, जे शहाणपण आम्हाला आलं, ते शहाणपण जोपर्यंत आम्ही आमच्या लेकरांकडे पोहोचवत नाही तोपर्यंत आपली लेकरं आपल्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीनं उभी राहू शकणार नाही आहेत. आणि म्हणून त्यासाठी आम्ही वेळ देण्याची गरज आहे, त्यांच्याबरोबर वेळ घालवण्याची गरज आहे. आणि मला वाटतं आज जर सगळ्यात मोठी समस्या पुरुषांच्या बाबतीमध्ये कोणती असेल तर हीच आहे की आम्ही आमच्या लेकरांना वेळ देऊ शकत नाही, त्यांच्याशी बोलण्यासाठी, त्यांच्याबरोबर वेळ घालवण्यासाठी, त्यांना जवळ घेऊन बसण्यासाठी आज आमच्याकडे वेळ नाही. तुम्ही असू दे, मी असू दे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये हीच समस्या आहे. प्रत्येकाला वाटतं की व्याप आणि हा व्याप एवढा मोठा झालेला आहे की ते आमच्या लेकरांच्या जीवनापेक्षा सुद्धा केव्हा केव्हा हा व्याप मोठा होतो.
मला तुम्हाला सांगू द्या प्रियानो, ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी प्रभूच्या वचनातून विचार करत आहोत, आमच्या लेकरांच्या जीवनापेक्षा मोठी गोष्ट आमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी कोणतीही असू शकत नाही. कदाचित आमच्या जगण्याच्या कल्पना बदललेल्या असतील, कदाचित आमच्या सुखाच्या कल्पना बदललेल्या असतील. आम्हाला वाटते की जोपर्यंत आम्ही पळणार नाही, जोपर्यंत आम्ही धावणार नाही, तोपर्यंत आम्ही आमच्या लेकरांना सुखी ठेवू शकत नाही, अधिक पैसा मिळवू शकत नाही, अधिक चांगलं लाईफस्टाईल त्या ठिकाणी आम्ही मिळवू शकत नाही. आणि मग इर्मयाचं पुस्तक त्यामध्ये 7वा अध्याय 31व्या वचनामध्ये काही राजांविषयी सांगतं. आणि हे राजे असे होते की आपलं राज्य वाढावं, सुख संपत्ती वाढावी म्हणून त्यांनी आपल्या लेकरांना अर्पण करण्यासाठी त्या ठिकाणी वेदी अर्पण केल्या होत्या असं वचन सांगतं. आणि आपल्या लेकरांची आहुती त्या ठिकाणी देत असेल, आपल्या लेकरांना जाळून त्या ठिकाणी मारण्यात येत असे. आणि परमेश्वर म्हणतो की आपल्या पुत्रांचा व आपल्या कन्यांचा अग्नीत होम करण्यासाठी बेन हिम्मोनाच्या खोऱ्यातील तोफिता त्यांनी उच्च स्थानी बांधल्या आहेत. मी त्यास असली आज्ञा केली नव्हती, ती माझ्या मनातही आली नव्हती. परमेश्वराची केव्हाच अशी इच्छा नाही की तुमच्या आणि माझ्या सुखाच्या कल्पना साध्य करण्यासाठी, तुमचं आणि माझं जगिक राज्य वाढवण्यासाठी तुम्ही आणि मी ज्या गोष्टी म्हणतो की आमच्या कुटुंबासाठी आवश्यक आहेत, जगण्यासाठी आवश्यक आहेत, त्या मिळवण्यासाठी आम्ही आमच्या मुलांची आहुती द्यावी, ही परमेश्वराची केव्हाच इच्छा नाही. कारण परमेश्वराने तुम्हाला आणि मला ती दिलेली अनमोल देणगी आहे. आणि म्हणून जगातल्या कुठल्याही सुखापेक्षा तुमच्या आणि माझ्यासाठी जर महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती आमची लेकरं आहेत. परमेश्वरानं ती तुम्हाला आणि मला देऊ केलेली जबाबदारी असं देवाचं वचन त्या ठिकाणी सांगतं. आणि म्हणून आम्हाला पुन्हा ती लेकरं परमेश्वराच्या हातामध्ये मूळ स्वरूपात द्यावायची आहेत. म्हणून त्यांची योग्य पद्धतीनं काळजी घेणं, पापानं त्यांना गुरफटून टाकू नये याची काळजी घेणं ही तुमची आणि माझी गरज आहे. आणि जसं मी मगाशी सांगितले, ते प्रॉडक्ट नाहीत. आम्हाला वाटतं की आम्ही पैसा कमवला, चांगल्या अकॅडमीमध्ये घातलं, चांगल्या क्लासमध्ये घातलं, आम्हाला वाटतं काही चांगल्या लोकांच्या हातामध्ये दिलं की आमच्या लेकरांचं जीवन घडेल. नाही, त्यांना जगिक गोष्टी कदाचित समजू शकतील, कदाचित अभ्यासाच्या दृष्टीने ते हुशार होतील, पण एक चांगलं जीवन जगण्यासाठी जे सुज्ञान त्यांना आवश्यक आहे ते जर कुठं मिळत असेल तर ते सुज्ञान केवळ तुम्ही आणि मी त्यांना देऊ शकतो. आणि म्हणून पहा, त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही 4 अध्याय 5 ते 13 वचनं बघतो, त्या ठिकाणी परमेश्वर याच विषयी आम्हाला सांगत असताना पाहायला मिळतो. शलोमोन राजा आपल्या लेकरांना सांगतो, ज्ञान संपादन कर, सुज्ञता संपादन कर, ती विसरू नको, माझ्या तोंडच्या वचनाला पराडमुख होऊ नको. तो म्हणतो ज्ञान संपादन कर, परंतु केवळ ज्ञान मिळवणे पुरेसं नाही आहे. जर आम्ही उपदेशकाचं पुस्तक बघितलं, जे स्वतः शलोमोन राजानंच लिहिलेलं आहे, ते पुस्तक जर बघितलं तर त्या ठिकाणी तो म्हणतो की मी ज्ञानसुद्धा मिळवून बघितलं, बरंच ज्ञान मिळवून बघितलं, पण ते सगळं व्यर्थ आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू दे की ज्ञानाबरोबर जोपर्यंत आमच्या लेकरांना सुज्ञान प्राप्त होत नाही, देवाचं ज्ञान, तुमच्या आणि माझ्या अनुभवातून आलेलं ज्ञान जोपर्यंत आमच्या लेकरांना प्राप्त होत नाही, जोपर्यंत ते त्यांच्या चित्ती राहत नाही, तोपर्यंत तुमची आणि माझी लेकरं स्वतःच्या पायावर उभा राहू शकत नाही. एकूण पुढच्या वचनांमध्ये बघितलं, 5वं वचन त्या ठिकाणी त्यांना म्हणते की ते ज्ञान विसरू नको, त्या ज्ञानाला पराडमुख होऊ नको. 6वं वचन बघितलं तर असं म्हटलं की ते ज्ञान सोडू नको, म्हणजे ते तुझे संरक्षण करील. पुढं असं म्हटलं की त्याची आवड धर, म्हणजे ते तुझा सांभाळ करील. पुढे 7वं वचन असं म्हणतं की ज्ञान ही श्रेष्ठ चीज आहे, म्हणून ते संपादन कर, आपली सर्व संपत्ती वेचून सुज्ञता संपादन कर, असं परमेश्वराचं वचन त्या ठिकाणी म्हणतं. आणि 8वं वचन बघितलं तर वचन त्या ठिकाणी सांगते की त्याला उच्च पद दे, म्हणजे ते तुझी उन्नती करील, ते तुझे गौरव करील. 9वं वचन सांगतं की ते तुला शोभिवंत शिरोभूषण देईल, तुला सुंदर मुकुट देईल. मुकुट हा एक रिवॉर्ड आहे, शिरोभूषण एक रिवॉर्ड आहे. आणि हा रिवॉर्ड जर आमच्या मुलांच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावायचा असेल तर त्यांच्याबरोबर हे सुज्ञान असणं हे गरजेचं आहे. पुढे ज्यावेळेस आम्ही पाहतो की या सुज्ञानाविषयी परमेश्वर म्हणतो की शलोमोन म्हणतो की माझ्या मुला माझी वचनं ऐकून घे, म्हणजे तुझ्या आयुष्याची मर्यादा वृद्धिंगत होईल. मी तुला ज्ञानाचा मार्ग शिकवला आहे, तुला सरळतेच्या वाटांनी चालवले आहे. तू चालशील तेव्हा तुझी पावले अडखळणार नाहीत, तू धावशील तेव्हा तुला ठेच लागणार नाही. आमच्या मुलांच्या जीवनाची वाटचाल जर सुकर व्हायची असेल तर शलोमोन त्या ठिकाणी आपल्या लेकराला सांगत आहे की तुझ्याजवळ सुज्ञान, जे काही ज्ञान मी तुला देत आहे, जे काही मी सांगतो ते तू ऐकून ते तुझ्या चित्ती बाळगण्याची गरज आहे.
मला सांगू द्या प्रियानो, जीवनभर आपल्या लेकरांना जर कुठलीही गोष्ट पुरणार असेल, कुठलीही गोष्ट जर त्यांच्याबरोबर टिकून राहणार असेल, तर ते म्हणजे हे सज्ञान आहे. 6वं वचन म्हणतं ते सोडू नको, म्हणजे वेळोवेळी ज्यावेळेस तुला गरज भासेल त्यावेळेस ते तुझे संरक्षण करील. त्याची आवड धर, म्हणजे काय होईल, ज्यावेळेस तुला गरज भासेल त्यावेळेस ते तुझा सांभाळ करील, असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. जे सुज्ञान आहे ते काही तात्कालिक नाही, काही काळापुरतं ते आपल्याबरोबर राहील, आपल्या मुलांबरोबर राहील, काही ठराविक काळापुरता त्याचा फायदा होईल आणि नंतर फायदा होणार नाही असं नाही आहे. परंतु ज्यावेळेस आज आम्ही स्वतःचा जगिक आई वडील म्हणून विचार करतो, सार्वकालिक टिकणाऱ्या गोष्टींपेक्षा क्षणिक टिकणाऱ्या गोष्टींकडे आपल्या लेकरांचं आम्ही अधिकतेनं लक्ष लावत आहोत. आम्हाला वाटतं की आमच्या लेकरांनी आयुष्यात भरपूर पैसा मिळवला म्हणजे त्यांचं जीवन कदाचित चांगल्या पद्धतीनं घडून जाईल. आम्हाला वाटतं की आमच्या लेकरांनी कुठल्या तरी एखाद्या क्षेत्रामध्ये चांगली गोष्ट केली म्हणजे त्यांचं जीवन घडून जाईल. ऐशो आरामाचं जीवन त्यांना प्राप्त झालं म्हणजे त्यांचं जीवन चांगल्या पद्धतीनं घडून जाईल. परंतु शलोमोन राजा हे शिकवण जो देत आहे त्याने या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतलेला होता. उपदेशकाचं पुस्तक ज्यावेळेस आम्ही पाहतो त्या ठिकाणी तो म्हणतो की मी संपत्ती भरपूर कमवली, संपत्तीचा अनुभव घेतला आणि त्या ठिकाणी म्हणतो की ते सगळं काही व्यर्थ आहे, माझ्या जीवनामध्ये मला त्याचा काही उपयोग नाही. तो म्हणतो की मी ऐशोआरामाची सगळी साधनं मिळवली, ऐशोआराम कमवलं, पण पुन्हा तो कबूल करतो की माझ्या जीवनामध्ये मी सगळं कमवून बघितलं पण त्याचा काही उपयोग नाही. पुढे तो म्हणतो की मी माझ्या जीवनामध्ये भरपूर मनोरंजन मिळवण्याचा प्रयत्न केला, मनोरंजनामध्ये स्वतःचं मन रमवण्याचा प्रयत्न केला, पण तो पुढे देखील असं म्हणतो की त्या सगळ्याचा सुद्धा काही उपयोग नाही. पुढे तो म्हणतो की मी द्राक्षरसाचा अनुभव घेतला, त्या गोष्टींमध्ये मी माझं जीवन रम्मान करण्याचा प्रयत्न केला, पण पुढे तो कबूल करतो की या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत. जीवन घडवण्यासाठी, विपुलतेचे जीवन घडवण्यासाठी, परमेश्वराला अभिप्रेत असणारं जीवन घडवण्यासाठी, जीवनामध्ये सुख शांती असणारं जीवन घडवण्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता असेल तर शलोमोन त्या ठिकाणी सांगतो की माझ्या मुला ज्ञान मिळव, सुज्ञान मिळव. आणि हे सुज्ञान आणि ज्ञान आपल्या लेकरांना देण्याची जबाबदारी ही परमेश्वरानं तुमच्यावर आणि माझ्यावर दिलेली आहे. जर त्यांनी चांगल्या पद्धतीनं वाटचाल करावी, धावावं, पळावं आणि त्यांना ठेच लागू नये, त्यांच्या आयुष्याच्या मर्यादा वृद्धिंगत व्हाव्यात, त्यांना जर मुकुट मिळावा अशी जर तुमची आणि माझी इच्छा असेल तर मला तुम्हाला सांगू द्या प्रियानो, त्या ठिकाणी आमच्यावर परमेश्वर जबाबदारी टाकतो की वेळ आहे तोपर्यंत आमच्या मुलांना हे सुज्ञान देण्याची तुमची आणि माझी जबाबदारी आहे. ज्यावेळेस वेळ निघून जाईल, कदाचित बऱ्याचशा लेकरांच्या जीवनाच्या बाबत आम्ही पाहतो आणि आम्हाला वाटतं की आता वेळ निघून गेली, नाही का, वेळ निघून गेली, आता काहीही करू शकत नाही. उपदेशकाचं पुस्तक त्या ठिकाणी तरुणांना मार्गदर्शन करत असताना म्हणतो 12वा अध्याय 6वं वचन, मग चांदीचा दोर तुटेल, सोन्याचा कटोरा फुटेल, झऱ्याजवळ घडा फुटेल, आडावरचा रहाट मोडेल, तेव्हा माती पूर्वत मातीस मिळेल आणि देवाने दिलेला आत्मा त्याचकडे परत जाईल. व्यर्थ व व्यर्थ, उपदेशक म्हणतो सर्व काही व्यर्थ. ज्यावेळेस वेळ निघून जाईल त्यावेळेस आम्ही सुज्ञान देण्यामध्ये त्या ठिकाणी काही अर्थ नाही आहे. जोपर्यंत अजून वेळ आहे, जोपर्यंत आमची लेकरं आमच्या अजून कैयात आहेत लहानपणापासून, आणि अजून जरी मोठी झाली असली तरी मुलांना ज्ञानाबरोबर सुज्ञान देण्याची जबाबदारी परमेश्वर त्या ठिकाणी तुम्हाला आणि मला देतो. इतर सगळ्या गोष्टींच्या मागं तुमचं आणि माझं धावणं हे व्यर्थ आहे. 13वं वचन म्हणतं आता सर्व काही तुम्ही ऐकले, सर्वांचे सार हेच की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ. मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे, देवाचं ज्ञान, त्याच्या अधीन राहणं. परमेश्वर त्या ठिकाणी म्हणतो की मनुष्याचं कर्तव्य तेवढंच आहे. दुसरा अध्याय जर बघितला, आम्ही उपदेशकाचा 24 आणि 25 वचनं बघितले, वचन असं म्हणते की मनुष्याने खावे प्यावे श्रम करून आपल्या जीवास सुख द्यावे, यापेक्षा त्याला काही इष्ट नाही, हेही देवाच्या हातून मिळते असे माझ्या ध्यानात आले. खाणं पिणं श्रम करणं सुख हे जर कुणाच्या हातून मिळतं, शलोमोन राजा म्हणतो की हे केवळ देवाच्या हातून मिळतं, कारण त्याच्या प्रसादा वाचून खाणे पिणे व सुख भोगणे हे कोणास प्राप्त होणार. आणि तो पुढं म्हणतो जो देवाच्या दृष्टीने चांगला त्यास तो बुद्धी ज्ञान व सुख ही देतो. आणि म्हणून तुमच्याकडे आणि माझ्याकडे केवळ आमच्या लेकरांकडे जगी ज्ञान असून चालणार नाही, तर त्यांच्याबरोबर परमेश्वरापासून प्राप्त होणारं सुज्ञान त्यांना देणं ही परमेश्वरानं तुमच्यावर आणि माझ्यावर दिलेली जबाबदारी आहे. अन्यथा जगी ज्ञान घेऊन सुद्धा अनेक लेकरं
नाशाच्या मार्गाकडे चाललेली दररोज आणि दररोज, निराशेच्या मार्गाकडे चाललेली दररोज आणि दररोज तुम्ही आणि मी त्या ठिकाणी पाहत आहोत. पुढे ज्यावेळेस आम्ही जातो 14 आणि 22व्या वचनापर्यंत परमेश्वर आणखी एका गोष्टीविषयी त्या ठिकाणी सांगतो. आणि त्या ठिकाणी तो म्हणतो की आपल्या मुलांना शिकवण देण्यासाठी तो शल्मोनाला सांगत आहे. आणि शल्मोन आपल्या मुलांना शिकवत आहे की दुर्जनांच्या मार्गात शिरू नको, दुष्टांच्या मार्गाने चालू नको, त्यापासून दूर राहा, त्या जवळून जाऊ नको, त्यापासून मागे फिर आणि आपल्या मार्गाला लाग. प्रियानो, तुम्ही आणि मी अशा जगामध्ये राहत आहोत की ज्या ठिकाणी पापाची व्याख्या बोचट करण्यात आलेली आहे. ज्या गोष्टी लोकांना पूर्वी पाप वाटत होत्या त्या लोकांना आज पाप वाटत नाही, त्या लाईफस्टाईल वाटतात. त्यांना वाटतं की या जगामध्ये हे सगळं चालणारच. आणि मग जगामध्ये वावरत असताना आपल्या लेकरांनी सुद्धा अशा काही गोष्टी केल्या तर लोकांना वाटतं की चालणार, जगाची रीत आहे, दुर्लक्ष करूया आपण त्याकडे. परंतु परमेश्वराचं वचन शल्मोन त्या ठिकाणी सांगतो आपल्या मुलांना की दुर्जनांच्या मार्गात शिरू नको, दुष्टांच्या मार्गाने चालू नको, त्यापासून दूर राहा, त्या जवळून सुद्धा जाऊ नको. आज आम्ही आमच्या मुलांना शिकवण देण्याची गरज असेल तर जो मार्ग दुष्टाईनं भरलेला आहे, जे लोक दुर्जन आहेत त्यांच्यापासून बाजूला राहण्यासाठी जोपर्यंत आम्ही आमच्या लेकरांना सांगणार नाही तोपर्यंत आमची लेकरं सुरक्षित राहू शकत नाही. जर आम्ही जगिक मार्ग जग आहे चालणार म्हणून जर आम्ही आमच्या लेकरांना दुष्टाईच्या बरोबर जाण्याची मुभा त्या ठिकाणी देत असू, त्यांना जर आम्ही सावध करत नाही, तर ज्यावेळेस ही मुलं वेगळ्या मार्गाने चालतील आणि ज्यावेळेस त्यांचा नाश होईल, त्या नाशाला मला तुम्हाला सांगू द्या प्रियानो, त्या ठिकाणी तुम्ही आणि मी त्या ठिकाणी जबाबदार असणार आहे. आणि या मार्गाविषयी परमेश्वर त्या ठिकाणी म्हणतो, दुष्टाईच्या मार्गाविषयी 19व्या वचनामध्ये त्या ठिकाणी आम्ही 15 आणि 16 जर वचनं बघितली पहिल्यांदा, त्या ठिकाणी तो म्हणतो त्यापासून दूर राहा, त्या जवळून जाऊ नको, त्यापासून मागे फिर आणि आपल्या मार्गाला लाग. कारण दुष्कर्म केल्या वाचून त्यांना झोप येत नाही, कोणाला पाडले नाही तर त्यांची झोप उडते. आणि हे दुष्ट लोकांविषयी सांगितलेलं आहे. आणि मग 17 वचन म्हणतं कारण ते दुष्टाईने मिळवलेले अन्न खातात, बलात्काराने मिळवलेला द्राक्षारस पितात. आणि 19वं वचन म्हणतं दुर्जनांचा मार्ग अंधकारासारखा आहे, त्याला कशाची ठेच लागते हे त्यास कळत नाही. त्या मार्गाविषयी सांगितलेलं आहे, ज्या मार्गावरून आज आमची लेकरं बऱ्याचशा वेळेस जात असताना आम्ही पाहतो. दुष्ट लोकांच्या संगतीमध्ये, नको असणाऱ्या लोकांच्या संगतीमध्ये, व्यसनाधीन लोकांच्या संगतीमध्ये, जगाच्या दृष्टीनं घाणेरडे कृत्ये करण्यामध्ये मग्न असणाऱ्या लोकांच्या संगतीमध्ये आमची मुलं जातात आणि आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. वचन त्या ठिकाणी सांगता आम्हाला 19वं वचन, त्यांचा मार्ग अंधकारासारखा आहे. चालतात परंतु आजूबाजूला काय चाललंय काही दिसत नाही, पुढं कोणता धोका आहे तो त्या ठिकाणी दिसत नाही, पुढं कुठला शत्रू त्यांना गिळंकृत करण्यासाठी टपून बसलेला आहे त्यांना दिसत नाही. आणि ते म्हणतात की त्यांना कशाची ठेच लागते हे त्यांना कळत नाही. ठेच कळत चालणारं आयुष्य, पडत चालणारं आयुष्य, रक्तबंबाळ होत चालणारं आयुष्य. शल्मोन त्या ठिकाणी म्हणतो की जर तुमची मुलं दुर्जनांच्या संगतीमध्ये चालतील आणि तुम्ही त्यांना सांगत नाही की त्यापासून दूर राहा, त्या जवळून जाऊ नका, त्यापासून मागे फिरा, तर या मुलांची वाटचाल अशी आहे की ते चालत असतील परंतु जीवनाचा मार्ग त्यांना दिसत नाही, ठेच काढत असतील आणि कशानं पडतायत हे त्यांना समजत नाही. आणि म्हणून आमच्या आजूबाजूला ख्रिस्ती कुटुंबांमध्ये सुद्धा व्यसनाधीन झालेली मुलं, निराशेनं ग्रासलेली मुलं. मी नेहमी म्हणतो जगामध्ये जर सगळ्यात मोठी समस्या कोणती असेल मुलांमध्ये तर निराशेची समस्या आहे. आमच्या देशाचा जरी विचार करत असलो, जर सगळ्यात मोठ्या संख्येनं आत्महत्या कोण करत असतील तर हे तरुण करत आहे. कारण त्यांना आपल्या जीवनामध्ये अंधकाराशिवाय दुसरं काहीही दिसत नाही. त्यांना वाटतं की आम्हाला यापासून बाहेर काढण्यासाठी कोणीही नाही, त्यांना वाटते की आमची काळजी घेण्यासाठी कोणीही नाही, त्यांना वाटते की आमचं रक्षण करण्यासाठी कोणीही नाही. कारण का त्यांना अंधकाराच्या मार्गापासून दूर राखण्याची जबाबदारी जी त्यांच्या आईवडिलांकडे होती ती त्यांनी पार पाडली नाही. आणि म्हणून हे तरुण अंधकारामध्ये ठेच काढत या जगाचा निरोप घेत असताना आम्हाला पाहायला मिळतं. कित्येक ठिकाणी आम्हाला जायला मिळतं नाही का, विशेष करून सामाजिक जीवनामध्ये. आणि सगळ्यात दुःखदायक गोष्ट कोणती असेल तर एखाद्या व्यसनानं, एखाद्या असाध्य आजारानं मरण पावलेल्या तरुणाजवळ बसून रडणारे त्याचे आईवडील ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यापेक्षा हृदयाला दुःख देणारी गोष्ट कोणतीही नाही आहे. अशी दृश्य जर आमच्या जीवनामध्ये आमच्या आजूबाजूला घडून येत अशी इच्छा असेल तर तुमच्या आणि माझ्या मुलांना आम्ही शिकवण देण्याची गरज आहे. दुर्जनांपासून दूर राहा, त्यांच्या संगतीमध्ये जाऊ नको, त्यांच्यापासून मागे फिर.
कारण त्यांचा मार्ग अंधकाराचा आहे. कशानं ठेचकाळतात हे सुद्धा त्यांना समजत नाही. पडल्यानंतर रक्तबंबाळ झाल्यानंतर समजतं की आपण कुठेतरी चुकीच्या मार्गाने चाललेलं आहे. परंतु फिरण्यासाठी त्यांच्याजवळ प्रकाश नाही, कारण आम्हीच वेळोवेळी आमच्या मुलांना शिकवण न देऊन अंधकाराच्या वाटेनं त्यांना ढकललेलं आहे. परंतु 18वं वचन म्हणतं की परंतु धार्मिकाचा मार्ग मध्यान्हापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्या सूर्यप्रकाशासारखा आहे. जर या मार्गाने आमची लेकरं जातात तर त्यांचा मार्ग असा आहे की असं म्हटलं की दुपारच्या उत्तरोत्तर वाढणाऱ्या सूर्यप्रकाशासारखा. म्हणजे सगळं काही त्यांना लख्ख दिसतं. ते वाटचाल करतात, त्यांना दिसतं की इथं धोका आहे. ते वाटचाल करतात, त्यांना दिसतं की इकडे चांगली वाट आहे, कारण त्यांच्या डोळ्यासमोर अंधकार नाही आहे, त्यांच्या डोळ्यासमोर आता प्रकाश आहे. आज आम्हाला निर्णय घ्यायचा आहे की या प्रकाशाच्या वाटेनं आम्ही आमच्या लेकरांना चालण्यासाठी मदत करणार का अंधकाराच्या वाटेनं चालण्यासाठी त्यांना सोडून देणार. कारण आमच्याजवळ वेळ नाही, आम्ही आमच्या लेकरांशी बोलू शकत नाही. आम्हाला वाटतं की जे काही करतात, जग जे करतं त्या पद्धतीनं आमची लेकरं करतात, त्यामध्ये गंभीर अशी कुठलीही गोष्ट नाही. ठेचकळत पडलेली लेकरं आम्हाला बघायची आहेत का मध्याच्या सूर्यप्रकाशामध्ये वाटचाल करणारी लेकरं तुम्हाला आणि मला बघायची आहेत. याचा निर्णय आज तुम्हाला आणि मला घ्यावायचा आहे. आमची मुलं जर या प्रकाशामध्ये चालावी अशी जर आज आमची इच्छा असेल तर आम्ही त्यांना ही शिकवण देण्याची गरज आहे. प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, पापी जगामध्ये सैतान कुणाला गिळंकृत करावं यासाठी पाहत आहे आणि असंख्य साधनानं तो विशेष करून तरुणांना आपल्याकडे आकृष्ट करू पाहत आहे. पूर्वी ही साधनं त्यांच्या हातापासून दूर होती, परंतु आता ही साधनं त्यांच्या हातापासून दूर नाही. केव्हा पाय घसरतो त्यांना पण समजत नाही, आपल्याला पण समजत नाही. आणि म्हणून वेळोवेळी दररोज आणि दररोज या सूर्यप्रकाशामध्ये चालण्यासाठी आम्ही त्यांना सहाय्य करणार नाही तोपर्यंत आमची मुलं या प्रकाशामध्ये चालू शकत नाही. त्यासाठी त्यांना वेळ देण्याची गरज आहे. नुसती किटकिट करून चालत नाही. त्यांना आपल्या भावना, आपली प्रीती, आपला कळवळा त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. त्यांना जवळ घेण्याची गरज आहे. त्यांना समजावून सांगण्याची गरज आहे. ती किती मौल्यवान आहेत हे त्यांना सांगण्याची गरज आहे. मी ज्यावेळेस मागच्या फॅमिली स्टडी घेत होतो आणि त्यावेळेस मी त्या ठिकाणी याकोबाचं, इसाकाचं उदाहरण दिलेलं होतं आणि त्या ठिकाणी तो आपल्या लेकराला जवळ घेतो आणि त्या ठिकाणी म्हणतो, त्याचं गुणगान करत की पहा, परमेश्वरानं आशीर्वाद दिलेल्या शेताप्रमाणे माझ्या मुलाचा सुगंध येत आहे. आपली मुलं किती मौल्यवान आहेत हे जोपर्यंत आपण आमच्या लेकरांना सांगणार नाही, त्यांचं जीवन किती मौल्यवान आहे त्यांना सांगणार नाही, आणि त्यांनी सूर्यप्रकाशामध्ये चालणं आणि सुज्ञान धरून चालणं हे किती मौल्यवान आहे त्यांना सांगणार नाही, तोपर्यंत तुमच्या आणि माझ्या मुलांचं रक्षण त्या ठिकाणी होऊ शकत नाही. आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी थोडक्या वेळामध्ये आम्ही पाहणार आहोत. शलोमोन आपल्या लेकरांना सांगत आहे त्या ठिकाणी, आणि 23वं वचन, आणि त्या ठिकाणी तो म्हणतो की सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. त्यांचं जीवन जर कुठल्या गोष्टीवर अवलंबून असेल तर त्यांच्या हृदयामध्ये कोणत्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टींवर त्यांचं जीवन अवलंबून आहे. आणि म्हणून आमच्या लेकरांना आम्ही दररोज आणि दररोज सांगणं गरजेचं आहे की त्यांचं जीवन दूषित होऊ नये, त्यांचं अंतःकरण दूषित होऊ नये. कारण या जगामध्ये असंख्य गोष्टी, आमच्या हातामध्ये असणारा मोबाईल असू दे, आम्ही वाचत असणारे पेपर असू दे, आम्ही वाचत असणारी पुस्तकं असू दे, आम्ही बघत असणाऱ्या जाहिराती असू दे, आम्ही ऐकत असणाऱ्या लोकांची बोलणी असू दे, ज्या एखाद्या ग्रुपमध्ये आम्ही बोलतो, ज्या मित्रांमध्ये आम्ही बोलतो, त्यांच्यापासून येणारे विचार असू देत, असंख्य गोष्टी सैतान अशा दररोज आणि दररोज प्रत्येक क्षणाला आमच्या लेकरांच्या अंगावर फेकत आहे की ज्या गोष्टी त्यांचं हृदय त्या ठिकाणी दूषित करू शकतील. आणि म्हणून त्या ठिकाणी शलोमोन आपल्या लेकरांना सांगतो की सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर. आणि हे रक्षण कशा पद्धतीनं करू शकतील? 20व्या वचनापासून तो पुढं म्हणतो की माझ्या मुला, माझ्या वचनाकडे लक्ष लाव, माझ्या सांगण्याकडे लक्ष दे. ती तुझ्या डोळ्यापुढून जाऊ देऊ नको, ती आपल्या अंतःकरणामध्ये ठेव. जोपर्यंत आम्ही जे सुज्ञान देतो, जे देवापासून आमच्या अनुभवातून आम्हाला आलेलं आहे, ते सुज्ञान जोपर्यंत आपल्या लेकरांच्या अंतःकरणामध्ये राहत नाही, 22वं वचन म्हणतं, कारण ती ज्यास लाभतात त्यास ती जीवन देतात आणि त्याच्या संबंध देहाला आरोग्य देतात. त्यांच्या हृदयामध्ये जीवन त्याच वेळेस प्राप्त होईल ज्यावेळेस तुमच्या आणि माझ्याकडून त्यांना सुज्ञान, चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतील. मला तुम्हाला सांगू द्या की जोपर्यंत आम्ही देवाचं वचन आणि आमचा चांगला अनुभव आमच्या लेकरांच्या हृदयावर वॉचमन म्हणून बसवत नाही,
तोपर्यंत त्यांच्या हृदयामध्ये कोणती गोष्ट जाणार आणि कोणत्या गोष्टीला अटकाव करणार यावर कुणाचंही नियंत्रण नाही. केवळ एकच गोष्ट दूषित गोष्टींना त्यांच्या हृदयामध्ये जाण्यापासून रोखू शकते, ते म्हणजे त्यांना पित्यापासून किंवा आईपासून प्राप्त होणारं सुज्ञान. दुसरी कुठलीही गोष्ट रोखू शकत नाही. अन्यथा त्यांची अंतःकरण जगासाठी उघडे आहे. कोणतीही गोष्ट कुणीही काही सांगतं आणि सैतानाला तर फसवणारा म्हटलेला आहे, चोर म्हटलेला आहे, विध्वंस करणारा म्हटलेला आहे. तो केव्हा फसवून तुमच्या आणि माझ्या लेकरांच्या जीवनामध्ये घुसेल, हृदयामध्ये घुसेल, हे तुम्हाला आणि मला सांगता सुद्धा येणार नाही. आणि म्हणून जर आज आमच्या लेकरांच्या जीवनाचं रक्षण करायचं असेल तर देवाच्या वचनाला आणि तुमच्या आणि माझ्या अनुभवाला, चांगल्या अनुभवाला जो देवापासून येतो, आमच्या लेकरांच्या जीवनावर वॉचमन म्हणून बसवण्याची गरज आहे. मी एक उदाहरण पूर्वीसुद्धा दिलेलं होतं आणि मला आज पुन्हा सांगावं वाटतं. डॉक्टर रवी जकरे आपल्या संदेशांमध्ये नेहमी हे उदाहरण देत. एके दिवशी रात्री एका डॉक्टरांचा त्यांना फोन आला आणि डॉक्टर घाबरलेले होते आणि ते म्हणाले की पाळक साहेब, कृपा करून माझ्यासाठी प्रार्थना करा. आणि खूप घाबरून ते सांगत होते की माझ्यासाठी प्रार्थना करा. आणि मग आणि विचारले की नेमकी कशासाठी प्रार्थना करायची आहे, काय झालं तुमच्या जीवनामध्ये. आणि मग ते डॉक्टर सांगू लागले की आज दुपारी मला अचानक कॉल आला. एक तरुण स्त्री आलेली होती, तिला तिच्या नवऱ्यानं बेदम मारहाण केलेली होती, गंभीर होती आणि तिचं तात्काळ ऑपरेशन करणं गरजेचं होतं. आणि मी गेलो त्यावेळेस नर्सेसनी तिला आत वगैरे घेतलेलं होतं. तात्काळ इमर्जन्सी ऑपरेशन करणं गरजेचं होतं. मी ऑपरेशन करण्यासाठी गेलो, ग्लोव्ज वगैरे घातलेले होते, परंतु गडबडीत मला काळजी घेता आली नाही. तिच्या हृदयाला मला आतून जिथून हे फाडलेलं होतं मला पंपिंग करणं गरजेचं होतं आणि त्या गडबडीत माझा ग्लोव्ज फाटला. माझ्या हाताला सुद्धा थोडीशी जखम झाली. आणि मग या पालकांना समजेना की मग नेमकं यामध्ये प्रार्थना करण्यासारखं काय आहे. मग ते म्हणाले की प्रार्थना कशासाठी करायची. आणि मग त्यावेळेस त्या डॉक्टरनी सांगितलं की ज्यावेळेस मी बाहेर आलो त्यावेळेस माझ्या नर्सनं मला त्या स्त्रीची बॅग आणून दाखवली आणि त्या बॅगमध्ये सगळ्या चुकीच्या गोष्टी होत्या. ड्रग्ज घेण्यासाठी वापरण्यात येणारे सिरिंजेस, कॉन्डमची पाकिटं, अशा चुकीच्या गोष्टी होत्या. आणि त्यावेळेस मला समजले की या स्त्रीचं जीवन कदाचित काही चांगलं नाही आहे. आणि नंतर ज्यावेळेस त्या स्त्रीचे रिपोर्ट आले आणि ती असाध्य आजारानं ग्रस्त होते आणि ते म्हणाले की माझ्यासाठी प्रार्थना करा. मग पाळकसाहेब म्हणाले की तुम्ही काय एवढं घाबरलेलं आहे, तुम्हाला तर केवळ म्हणता की छोटीशी जखम झाली तर एवढं घाबरण्यासारखं काय आहे. आणि डॉक्टर त्यांना म्हणतात की पाळकसाहेब, जरी जखम छोटीशी असली तरी त्यातून जे दूषित रक्त जरी थोडं जरी माझ्या शरीरामध्ये गेलं तरी माझं संपूर्ण आयुष्य त्या ठिकाणी ते नासवून टाकतं. कदाचित माझ्या वाट्याला त्यामुळं मरणसुद्धा येऊ शकतं. प्रियानो, एक छोटीशी जखम तुमचं आणि माझं संपूर्ण जीवन त्या ठिकाणी बिघडवू शकते. त्यातून घुसणाऱ्या छोट्याशा चुकीच्या गोष्टी तुमच्या आणि माझ्या संपूर्ण जीवनाचा नाश करू शकतात. परंतु जर आम्ही आमच्या लेकरांची हृदय या संपूर्ण जगाच्या चुकीच्या गोष्टींसाठी पूर्णपणे उघडी टाकलेली आहेत, त्यांना जर भगदाडं पडलेली असतील तर मग या दूषित गोष्टींपासून त्यांना कोण रोखणार. आणि ही परमेश्वरानं तुमच्यावर आणि माझ्यावर दिलेली जबाबदारी आहे. केवळ त्यांच्यासाठी प्रार्थना करून चालणार नाही, केवळ त्यांना पुरवठा करून चालणार नाही. शल्मोनानं ज्या गोष्टी आपल्या बापापासून ऐकल्या तो आपल्या लेकरांना देतो. त्या देवाच्या गोष्टी आहेत, त्या सुज्ञतेच्या गोष्टी आहेत. आणि तो म्हणतो की या पकडून ठेव, या धरून ठेव, या तुझ्या चित्तातून, तुझ्या अंतःकरणातून केव्हाही बाहेर काढू नको. तरच तुला जीवन प्राप्त होईल, तरच तुला विपुलतेचं जीवन प्राप्त होईल, तरच तुला शिरोभूषण, तरच तुला मुकुट प्राप्त होईल. आमची लेकरं परमेश्वराच्या प्रतिमेमध्ये जन्माला घालण्यात आलेली, जगावर अधिराज्य घालवावं म्हणून, विजेता म्हणून जीवन जगावं म्हणून, पराभूताचं जीवन जगण्यासाठी नव्हे तर विजयाचं जीवन जगण्यासाठी. आणि परमेश्वरासमोर आम्हाला त्यांना विजेता म्हणून सादर करावायचं आहे. परमेश्वर तुमच्यावर आणि माझ्यावर जबाबदारी देतो, आमच्या लेकरांशी बोलण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून जर अजून आम्ही बोललो नसेल तर या गोष्टी आम्ही आमच्या लेकरांशी बोलण्याची गरज आहे. कदाचित अडकण असतील, मुलांना वाटते की पप्पा काय सारखं किटकिट किटकिट करतात. या अडचणी आम्ही मोडून काढण्याची गरज आहे. बापाला वाटतं त्याच्या काही नादाला लागायचं, तो तर बंडखोर आहे, माझं काहीच ऐकत नाही. त्याच्या नादाला न लागलेलं बरं. पण जर तुम्ही त्याच्या नादाला लागला नाही तर सैतान त्याच्या नादाला लागण्यासाठी टपून बसलेला आहे, त्याचं जीवन गिळंकृत करण्यासाठी टपून बसलेलं आहे. आणि म्हणून आमचे सर्व इगो, आमच्या सर्व अडबिंती त्या ठिकाणी आम्ही तोडून टाकण्याची गरज आहे. बऱ्याचशा वेळेस दुखावलेली मनं त्या ठिकाणी आम्ही पाहतो. एकमेकाशी बोलणंसुद्धा जात नाही कुटुंबामध्ये, एकमेकांना टाळण्याचा प्रयत्न होतो.
पण कुटुंबामध्ये जर एकता नाही, कुटुंबामध्ये जर परमेश्वराचं वचन एकमेकाला सांगितलं जात नाही, ज्ञान जर दिलं जात नाही, बाप जर आपल्या लेकराच्या जीवनाची काळजी घेत नाही, लेकराला जर आम्ही सोडून देतो, तर मग त्याच्या अपयशाला केवळ तुम्ही आणि मी त्या ठिकाणी जबाबदार असणार. जर या आडभिंती असतील तर आज तोडून टाकण्याची गरज आहे. कारण खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आम्ही पाहतो की तो या जगामध्ये आला, तो आडभिंती तोडून टाकण्यासाठीच आला. आमचा स्वर्गीय बाप आणि आम्ही आमच्यामध्ये सुद्धा असंच नातं होतं. आम्हाला वाटायचं की तो काय सांगतो, वरून नुसत्या आज्ञा दिल्या जातात, त्या आज्ञा पाळणं आम्हाला शक्य नाही. पित्याला वाटायचं ही काय बंडखोर लेकरं आहेत, ही मरणासाठी राखून ठेवलेली आहे. परंतु शेवटी पित्यालाच कळवळ आला आणि म्हणून त्यानं आपल्या एका लेकराला पाठवलं की त्यानं त्यासाठी बलिदान करावं. आम्ही तर म्हणतो की देहधारण करून खुद्द परमेश्वर या पृथ्वी तलावर आला यासाठी की स्वतःचं अर्पण द्यावं आणि लेकरांमधली आणि बापामधली आडभिंत मोडून काढावी. जर खुद्द परमेश्वर स्वतःचं अर्पण करून स्वतःला त्या वधस्तंभावर खिळून जर लेकरांमधली आणि बापामधली आडभिंत मोडून काढतो, तर तुम्ही आणि मी सामान्य लोक आहोत. जर आम्ही आमचा इगो बाजूला ठेवून, आमचा गर्व बाजूला ठेवून, प्रसंगी कमीपणा घेऊन, लेकरांनी सुद्धा प्रसंगी बापासमोर नम्र होऊन जर आम्ही आमच्या आडभिंती जर मोडत नाही, तर प्रभूचं ते वधस्तंभावरचं अर्पण व्यर्थ आहे. आणि ते जर अर्पण आमच्या जीवनामध्ये नाही, ते जर तारण आमच्या जीवनामध्ये नाही, ते जर त्याच्यापासून येणारं सुज्ञान जर आमच्या जीवनामध्ये नाही, तर मला तुम्हाला सांगू द्या की तुमचं आणि माझं जीवन व्यर्थ आहे. आम्ही जगावर अधिराज्य गाजवणारे नाही, तर निराशेमध्ये पडलेले आणि नाश पावणारे लोक असे त्या ठिकाणी असणार आहोत. आणि बराचसा मोठा ख्रिस्ती समाज अशा प्रकारचं जीवन जगत आहे. आणि म्हणून हीच वेळ आहे ज्यावेळेस परमेश्वराचं वचन आमच्यापर्यंत येतं. मी बापाविषयी सांगतो, पण आई म्हणून सुद्धा आमची जबाबदारी आहे की आमच्या घरामध्ये अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करणं, आमच्या मुलांना सांगणं, सुज्ञान जे आयुष्यभरासाठी त्यांच्याजवळ राहील. नाशवंत गोष्टींच्या मागे त्यांना लावू नका. ज्ञान हे निश्चितपणे उपयोगी आहे, कौशल्य हे निश्चितपणे उपयोगी आहे, शिक्षण हे निश्चितपणे उपयोगी आहे, पण ते आशीर्वादित त्यावेळेस होईल ज्यावेळेस या ज्ञानाबरोबर परमेश्वराचं सुज्ञान त्यांच्याबरोबर असेल. जर परमेश्वराचं सुज्ञान त्यांच्याबरोबर नाही, तर हे ज्ञान त्यांचं रक्षण करण्यासाठी समर्थ नाही. परमेश्वर करो आणि आमच्या लेकरांची काळजी घेण्यासाठी तुम्हाला आणि मला सहाय्य करो. प्रार्थना करू.